मात्र मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय। काही दिवसांपूर्वीच ठाकरे बंधूंनी देखील आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता। या दोघांच्या जाहीरनाम्यातील 9 आश्वासनं ही एकसारखीच आहेत, फक्त फरक आहे तो काही आकड्यांचा। पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। ठाकरे बंधूंपाठोपाठ महायुतीचाही जाहीरनामा प्रसिद्ध। ठाकरे बंधू महायुतीच्या जाहीरनाम्यात 9 मुद्दे एकसारखेच। मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंनी 4 जानेवारीला आपला वचननामा जाहीर केलाय आणि बरोबर मतदानाला 4 दिवस असताना महायुतीनेही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। दोन्ही बाजूंनी मुंबई जिंकण्यासाठी आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे। ठाकरे बंधू आणि महायुतीच्या जाहीरनाम्यात 9 मुद्दे एकसारखेच आहेत। ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात महिलांना 100% मोफत प्रवासाची घोषणा करण्यात आली आहे, तर महायुतीच्या वचननाम्यात महिलांना 50% सवलतीची घोषणा करण्यात आली आहे। ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात बेस्टचं तिकीट 5 ते 20 रुपये दरम्यान स्थिर ठेवणार असं आश्वासन देण्यात आलंय, तर महायुतीच्या वचननाम्यात बेस्ट बसेस 5,000 ते 10,000 पर्यंत वाढवणार आणि मल्टी मॉडल तिकीट प्रणाली राबवणार असं आश्वासन देण्यात आलंय। ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये प्रति महिना देण्याचं आश्वासन देण्यात आलंय, तर महायुतीच्या वचननाम्यात महिलांना 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचं आश्वासन देण्यात आलंय। ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात 25,000 ते 1 लाख स्वयंरोजगार सहायता निधी दिला जाईल असं सांगण्यात आलंय, तर महायुतीच्या वचननाम्यात महिला बचत गटांना 30,000 रुपये देणार असं सांगितलं गेलंय। ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना पूर्ण करमाफीची घोषणा करण्यात आली आहे, तर महायुतीच्या वचननाम्यात पाणीपट्टी वाढ 5 वर्षांसाठी स्थगित करू असं आश्वासन देण्यात आलंय। ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात बीपीटीच्या 1800 एकर जमिनीवर विकास आणि मुंबईसाठी गिफ्ट सिटी सदृश्य प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे, तर महायुतीच्या वचननाम्यात झोपडपट्टीमुक्त मुंबई आणि धारावीचा पुनर्विकास हे मुद्दे प्रकर्षानं समाविष्ट करण्यात आले आहेत। ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात बीएमसी शाळांमध्ये ज्युनियर कॉलेजची निर्मिती करण्याचं आश्वासन देण्यात आलंय, तर महायुतीच्या वचननाम्यात बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ आणि शैक्षणिक विस्तार करणार असं सांगण्यात आलंय। ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात प्रत्येक प्रभागात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारू असं सांगितलं गेलंय, तर महायुतीच्या वचननाम्यात तरुणांसाठी विशेष क्रीडा आणि सांस्कृतिक पायाभूत योजनांवर भर देण्यात आलाय। ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन तयार करू असं आश्वासन देण्यात आलंय, तर महायुतीच्या वचननाम्यात प्रदूषणमुक्त मुंबई 2029 पर्यंत सर्व बसेस इलेक्ट्रिक करणार असं आश्वासन दिलंय। पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण मोठ्या प्रमाणात मेट्रोचं नेटवर्क तयार केलं आहे। जवळपास MMR रिजनमध्ये 427 किलोमीटरचं मेट्रोचं हे नेटवर्क आहे। त्यातलं मेजर मुंबईमध्ये आपलं नेटवर्क आहे। आपले अंडरग्राऊंड मेट्रोचं काम पूर्ण झालं आहे, बाकीही मेट्रोचं काम आपण वेगाने पूर्ण करतोय। आता दिल्लीनंतर सर्वात जास्त मेट्रोचं नेटवर्क असलेली मुंबई आहे। दिल्लीला ते करायला 20 वर्ष लागले, आपण 6 वर्षात ते करून दाखवलेलं आहे। पण मुंबईकरता, मुंबईसारख्या शहराकरता किमान 10,000 ते 12,000 बसेसची आवश्यकता आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात EV बसेसचे आपण निर्णय घेतला, त्याचे ऑर्डर्स दिले आहेत आणि पुढच्या काळामध्ये फ्लीट मोठी आपण करणार आहोत आणि ही फ्लीट मोठी करून त्यातनं ज्याला आपण लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणतो, ती लास्ट माईल कनेक्टिव्हिटी ही मुंबईमध्ये तयार करून मुंबईकरांना त्यांचं जीवन सुकर करण्याचा प्रयत्न आहेत। आणि त्यासोबत आता संपूर्ण आपल्या सबअर्बन रेल्वेमध्ये मेट्रोसारखे बंद दरवाजाचे डबे, ज्याच्यात स्लायडिंग डोर बंद दरवाजे होतील आणि पूर्णपणे AC अशा प्रकारचे डबे आपण तयार करणार आहोत। आणि हे करताना केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना मी विनंती केली होती आणि त्यांनी ती विनंती मान्य केली की सेकंड क्लासच्या तिकिटामध्ये 1 रुपयाचा देखील वाढ न करता आम्ही मुंबईकरांना त्या लोकलमध्ये अतिशय चांगला प्रवास हा पुढच्या काळात देणार आहोत। मुंबई महापालिका निवडणुकीत दोघांकडून वचननाम्यातून अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत, तर वचननामा प्रसिद्ध करताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढलाय। पण प्रत्येक ठिकाणी जसं त्यांनी मला सांगितलं होतं आणि त्या विकासाच्या कामाचा आढावा अंबादासनी घेतलेला आहे, तसंच मी एक आव्हान देवेंद्र फडणवीसांना दिलेलं आहे। आता गेल्या 2-3 वर्षात लोकसभा असो, विधानसभा असो,
आणि महापालिका असो, नगर परिषद असो, मला एक निवडणूक अशी दाखवा की त्या निवडणुकीमध्ये यांनी केलेली कामं सांगितलेत का नुसतं हिंदू मुसलमान वाद लावलेला आहे. आणि एक भाषण असं दाखवा की हिंदू मुसलमान वाद न लावता त्यांनी केलंय, मी त्यांना 1 लाख रुपये द्यायला तयार आहे. ते लगेच त्यांना मला 1 लाख रुपये पाठवा, कारण माझ्या प्रत्येक भाषणामध्ये विकासच बोलतो मी. त्यामुळे तुम्ही जरा माझा प्लीज संदेश घेऊन जा, 1 लाख रुपये घेऊन या, लाडक्या बहिणींना दिल. दोघांच्या जाहीरनाम्यात महिला वर्गावर मोठा फोकस दिसून येतोय. विधानसभा निवडणुकीत जशी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली, आता या दोन्ही जाहीरनाम्यानुसार मुंबईतील महिला महापालिकेची सत्ता कुणाच्या हाती देणार हे 16 तारखेला स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.